हिंदूंमधून ख्रिश्चनमध्ये धर्मांतरणाचा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सगळ्या धर्मांतरणाच्या विरोधात आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत स्वतः गोपीचंद पडळकर आहेत। गोपीचंद पडळकर जी धर्मांतरण अर्थात मुस्लिमवरतून हिंदूवरतून मुस्लिम कन्वर्जन आणि हिंदूंचं ख्रिश्चनीकरण ख्रिश्चनमध्ये कन्वर्जन या सगळ्या मोठ्या प्रमाणात या घटना होताना पाहायला मिळतात। त्या सगळ्या संदर्भात तुम्ही वेळोवेळी आवाज उठवतात। पुण्यामध्ये मोठमोठे म्हणजे मेळावे भरतात आहेत ख्रिश्चन समुदायांचे आणि तिथे हिंदू बहुजन लोकांना त्या ठिकाणी नेलं जातं आणि त्यांची डोकी फिरवली जातात आणि आता तोच समाज ख्रिस्ती समाज तुमच्या विरोधात आता मोर्चा करणार आहे। तुम्ही आवाज उठवला। 2011 ची जनगणना तुम्ही काढून बघा। 2011च्या जनगणनेमध्ये 2.5 कोटी ख्रिश्चन या देशामध्ये आहेत असं म्हटलंय 2011च्या, आणि आता 2025ला माझ्या विरोधात मोर्चे निघताय तर हे किती लोक बाहेर पडलेत, म्हणजे ह्यांनी किती धर्मांतरण करून घेतलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामध्ये धर्माचा प्रचार करणं गुन्हा नाही आहे, परंतु फसवून लबाडी करून आमिष दाखवून धर्मांतरण करणं हा गुन्हा आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन, ते शिक्षित नसल्याचा गैरफायदा घेऊन, त्याच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन तुम्ही त्यांना मदत करतो, चमत्कार करतो, दवाखान्यामध्ये जाऊ नका तुम्हाला मी असंच बरं करतो, किंवा तुमचं घर बांधायला मदत करतो, तुम्हाला धान्य देतो, रेशनचं धान्य तांदूळ देतो, तुमच्या मुलांना दप्तर देतो, पुस्तकं देतो, असं म्हणून जे धर्मांतरण करताय या धर्मांतराला आमचा विरोध आहे। बरं, एकदा धर्मांतरण केल्याच्या नंतर तुम्ही SC ST VJNT OBCचं आरक्षण घेताय। सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सेल्वार आणि विरुद्ध जिल्हाधिकारी, हे जे तामिळनाडूतली केस आहे या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, जर एखाद्यानं कास्टचा सर्टिफिकेट देऊन नोकरीमध्ये फायदा घेतला असेल आणि नोकरी लागल्याच्या नंतर तो धर्मांतरित झाला असेल, त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला आहे, त्याच्या घरामध्ये देवारा होता आता ते देवारा नाही, तिथं तुम्ही क्रॉस लावताय, किंवा मुस्लिम धर्मीयाच्या पद्धतीनं तुम्ही तिथं पूजा पद्धत वापरताय, किंवा तुमच्या घरामध्ये येशूचा फोटो आहे, तुम्ही रोज फेसबुकवरती स्टेटसवरती बायबलचे स्लोगन टाकताय, कुराणमधले स्लोगन टाकताय, आणि इकडं नोकरी तर तुम्ही SC ST VJNT OBC म्हणून घेताय, तर सुप्रीम कोर्ट म्हणतंय ना बडतर्फ करून टाका। आणि म्हणून आज राज्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की जिथं जिथं धर्मांतरण झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं नोकरी लागले त्यांची यादी काढा, त्यांचे पुरावे काढा। मग जिल्हा परिषदचे CO, जिल्हाधिकारी, नंतर महानगरपालिकांचे आयुक्त किंवा पंचायत समिती, नगरपंचायत नगरपालिकेचे CO यांच्याकडे आपण यादी दिली आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जोडून दिली, यांना बडतर्फ करून टाकायचं आहे। त्यामुळे आता हे सगळे पिसाळलेत, माझ्या विरोधात मोर्चे काढतायत। परंतु तुम्हाला भीती वाटत नाही का ज्या पद्धतीने आता हे सगळेजण लोक आंदोलनं तुमच्या विरोधातली करणार आहेत, तुम्ही सातत्यानं तुम्ही हे सगळे एक्सपोज करतायत, कारण की ज्या पद्धतीने धर्मांतरणाचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पुण्यासारख्या महानगरामध्ये मेळावे होतात। बघा, भीती वाटायचं कारण नाही की आपण राष्ट्रासाठी जेव्हा आपण काम करतो, धर्मासाठी आपण जेव्हा काम करतो तेव्हा भीती बाळगण्याचं कारण नाही। मग मला कालच सांगलीतून फोन आला, सांगलीतला एक पुढारी त्या सगळ्या लोकांना पुढं करून माझ्यावरती शाई फेक करा किंवा माझ्या गाडीवरती दगड टाका असं नियोजन करतोय, असे मला काल फोन आले होते। मी असल्या गोष्टीला घाबरत नाही। अरे आता किती वर्ष झाली हे सगळे आपल्या भारतावरती आक्रमण करतायत, मोगलांच्या पासून पोर्तुगीज आले, नंतर हे ईसाईवाले आले आणि गावोच्या गावं यांनी कन्वर्ट करून टाकली, गावोच्या गावं कन्वर्ट, त्यांचे DNA चेक करा ना, हे सगळे हिंदू आहेत, म्हणजे काही मुस्लिम झालेली लोकसुद्धा हिंदू आहेत। तुम्ही गुलाम नबी आझादांचं भाषण आहे का, त्यांची मुलाखत आहे का, ते पण म्हणतात की ह्यांचे DNA चेक करा, हे सगळे हिंदू आहेत। अरे मग तुम्ही जर सगळे येऊन या भारतामध्ये धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू धर्म राहील का? हिंदू धर्मातल्या लोकांनी कुणी दादागिरी केली, कुणी फसवणूक केली, कुणी तलवारीच्या दादागिरीवरती धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला का? अजिबात नाही, एक पण तुम्हाला उदाहरण सापडणार नाही। पण प्रत्येकजण यायचं आणि हिंदू धर्माचे लचके तोडायचं, तर हे खपून घेतलं जाणार नाही, हे योग्य नाही। आता तालुका लेवलला 2-2, 5-5 हजाराचे मोर्चे निघतात, हे कुठली लोक आहेत? ही धर्मांतरण झालेली लोक आहेत, धर्मांतरित लोक आहेत। आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे, धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कडक कायदा आला पाहिजे। ज्यांनी धर्मांतरण केलं आहे त्यांना कुठल्याही राज्य सरकारच्या
केंद्र सरकारच्या सुविधा मिळाल्या नाही पाहिजेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, जी अंधश्रद्धा निर्मूलन समिती वेगवेगळ्या ज्या काही जादूटोण्याचा प्रकार आहे तो प्रकार उघडकीस आणत असते. परंतु ख्रिस्ती धर्मातले जे मेळावे होतात त्या ठिकाणी देखील अनेक प्रकारे बोंधू पद्धतीने लोकांना फसवणे टाकतात. असं कर आमच्यावर टाकाय की बघू करतोय का हे कुठं आहे ते अंधश्रद्धावाले? ते फक्त आमच्या देवाची मापं काढत, त्यांना फक्त वेळ मिळाला आहे. इकडं कुठं कधी जातच नाहीत. ह्याच्यावरती काय युट्यूबवरती व्हिडिओ करायचे अशा लाईनीत वगैरे ते असं टाक मागं पडते. अरे कसं पडतंय, का पडतंय? एकदा आमच्यावर टाकाय ती कोण आहे पादरी ये आणि आमच्या अंगावर इथं विधान भवनाच्या पुढे प्रयोग करून दाखव. हे सगळे नियोजन आहे, नियोजित केलेला कट आहे. आम्ही चमत्कार करतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो. अरे मग चमत्कार काढताय, मग ह्या सगळे रस्त्यावर कशाला उगाच येत आहे? तुम्ही हे सगळं राज्य ताब्यात घ्या ना चमत्कार करून. हा तुम्ही आता जेवढे धर्मांतरित लोक झालाय त्यांनी नोकरी सोडून द्या डायरेक्ट. आम्ही आता म्हणतोय ना तुम्ही धर्मांतरित झालाय, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, पण तुम्ही सोडून द्या ना आणि मग चमत्कार करून परत नोकरीवरती या ना. मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा तुम्ही मांडणार आहात का? कारण मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अत्यंत गंभीर आहेत, सिरियस आहेत आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं पावलं टाकलेली आहेत. लव जिहादच्या बाबतचा एक चांगला कायदा सरकार करण्याचा विचार करताय. त्यामुळे मुख्यमंत्री तर निश्चितपणे या गोष्टीमध्ये लवकरात लवकर एक चांगला कायदा महाराष्ट्रामध्ये आणतील. जे धर्मांतर विरुद्ध झालेली लोक सुद्धा परत येतील, शोधायला लागतील. ह्यांनी नदीत नेऊन टाकायला लावले या पादऱ्यांनी. आता आम्हाला म्हणजे आम्ही शांतिप्रिय आहे. अरे तुम्ही शांतिप्रिय आहे, मग आमच्या देवाला काय शिव्या शाप देता? तुम्ही जेव्हा धर्मांतरित करता कुठून तेव्हा त्यांचे देव पाण्यात नेऊन टाकता. ती लोक देवाऱ्यातनं काढायला नको म्हणतात. नाही म्हणजे हे तुमचा देव आम्हाला काय करतोय, खाली टाकतात, तुडवतात. हे चालतं का? हे तुम्हाला योग्य वाटतंय का? पण तुम्हाला राज्यभरातून कॉल्स वगैरे येतात का तुम्हाला धमकीचे वगैरे? धमकी काय देते? ठोकून काढील ना धमकी दिल्यानंतर. मला धमकी देण्याच्या भानगडीत पडू नका. पण गावात जर धर्मांतरण करण्याच्या भानगडीत पडला तुम्हाला लोक आता ठोकणार आहेत. लोक सोडणार नाहीत गावात गेल्यानंतर. गावोच्या गावं तुम्ही फसवायला. आदिवासी जमातीत जायचं, त्यांना वेगळं सांगायचं तुमचा रावण देव आहे, तुम्ही रामाला मानू नका. अरे आदिवासी मूळ आहे, या देशाचा गाभा आहे, त्यांना तुम्ही कन्वर्ट करायला लागलाय. इकडं मागासवर्गीय लोकांच्या मध्ये जाऊन तुम्ही त्या लोकांना कन्वर्ट करताय. कसं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते जेव्हा धर्मांतरणाचा विषय आला तेव्हा इस्लाम आणि ईसाई हे आपल्यासाठी योग्य नाही आहे. हे फक्त दलित समाजाला धर्मांतरित करतात, परत त्याची काळजी घेत नाहीत. धर्मांतरण करणं एवढा त्यांचा हेतू आहे, परत त्यांची राजकीय आरक्षणाचं काय याची ती काळजी करत नाहीत. एक आरक्षणाचं काय त्याची ती काळजी करत नाहीत. एक शेवटचाच प्रश्न, या सगळ्या तुम्ही बाबी मांडतायत, परंतु एक मोठं जन आंदोलन किंवा एक मोठी लोक चळवळ तुम्ही या सगळ्या संदर्भात उभारणार आहात? चालू आहे रोज. मी आता काल पुण्याला गेलो नव्हतो का परवा, हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती उतरले होते. अहिल्यानगरला गेलो, हजारो लोक तिथं रस्त्यावरती आली होती. सांगलीमध्ये मोठा मोर्चा झाला, कोल्हापूरला झाला, इकडं इचलकरंजीला झाला. मी त्या मोर्चाला गेलो होतो. इकडं शिरूरला झाला. काही ठिकाणी मला जाता आलं नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे सुरू आहेत. लोक आता सगळी जागृत व्हायला लागलेले आहेत. मला आता एक अधिकारी भेटला, आत्ता तुमच्याकडे येण्यापूर्वी एक पोलीस अधिकारी भेटला. ते म्हणला आमच्या नावापूरला तुम्ही लक्ष द्या, गावाच्या गाव आमची कन्वर्ट व्हायला. त्याला वाईट वाटतंय ना. अरे आदिवासी समाज हा देशाचा मूल गाभा आहे, तो मूल निवासी आहे आणि तोच कन्वर्ट व्हायला लागलाय. मला आमदार मित्र पण काय भेटले, आमचे आदिवासी आमदार मित्र. खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण सुरू आहे. धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण. हे राष्ट्राच्या विरोधामध्ये तुम्ही चाललाय. या लोकांना काय करायचं आहे? हे जे मुस्लिम धार्जिने आहेत किंवा हे ख्रिश्चनवाले लोक आहेत त्यांना काय पडलंय? आपल्या भारताचे तुकडे तुकडे झाले पाहिजेत. केरळामध्ये काय परिस्थिती झाली, तामिळनाडूमध्ये काय परिस्थिती झाली, पश्चिम बंगाल, पूर्व भारत, सिक्कीम असेल, मणिपूर असेल, मेघालय असेल, काय त्या नागालँड असेल, काय परिस्थिती आहे बघा ना. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी हे मताचा मुद्दा नाही, हा राजकारणाचा मुद्दा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी धर्म बदलत नाहीत. म्हणजे धर्माला किती महत्त्व होतं याचा विचार महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी केला पाहिजे. काय काय लोक म्हणतात शिवाजी महाराजांची लढाई धर्माची लढाई नव्हती. आता मी परवा गेलो रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला. तिथं जे जगदीश्वराचं मंदिर आहे तुम्ही जाऊन बघा, त्याला मशिदीसारखा आकार दिला आहे. मिनार आहेत वर. महाराजांना माहीत होतं की हे कधी ना कधी इकडं काशी करतील आणि जेव्हा हे जगदीश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरती आक्रमण करतील आणि म्हणून त्यांनी रचना केली होती की त्या मंदिराला मशिदीचा आकार दिला. आता पण जाऊन तुम्ही बघू शकता. जेव्हा हे आले तेव्हा ते खुश झाले, अरे आपली मशीद आहे वर म्हणून. परत जवळ पुढं दरवाज्यात गेले तर त्यांना
पिंड दिसली, बाहेर नंदी दिसला. आता पिंड दिसल्यावर त्यांची तळपायची आग मस्तकात गेली. आता पाडायचं कसं, याच्यावर तर मिनार आहे. मग आपण सगळे कुराणाच्या विरोधात जाऊ अशी त्यांची भावना झाली. मग दरवाजा पाडून आत जायचं आणि ते सगळं उद्ध्वस्त करायचं. तर महाराजांनी एवढं डोकं चालवलं होतं, त्या दरवाज्यावरती पण मिनार काढली. दरवाज्यावरती पण ते कुराणातले त्यांचे ते क्रॉस असं जे आहे जाळीसारखं ते चिन्ह काढलेलं आहे. त्या चिन्हाचा मला अर्थ माहीत नाही, त्यामुळे त्यांना दरवाजा पण पाडता येईना. आणि मग त्यांनी नंदी महाराज जो जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर आहे, नंदी महाराजाचं नाक तोडून टाकलं, कान तोडून टाकलं. मग ही धर्माची लढाई नव्हती कसं काय म्हणताय? ही धर्माचीच लढाई होती. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी सविस्तर बातचीत केली. आमदार गोपीचंद पडळकर होते. धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण आहे आणि या राष्ट्रांतरणाच्या लढ्याला आम्ही नेहमी साथ देणार आहोत आणि एक मोठी लोकचळवळ आम्ही उभी करणार आहोत असं मत जे आहे ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी सविस्तर या सगळ्या संदर्भात बातचीत करताना बोललेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.